माणसाला एखाद्या कामाच्या निराशेचा फटका बसला, यातून बाहेर येणे फार अवघड होऊन जाते. आपण आपले काम मोठ्या उत्साहाने सुरू करतो, परंतु आपण निश्चित वेळेच्या आत यश प्राप्त करू शकलो नाही तर आपला उत्साह कमी होतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोटिवेशनची कमतरता. काम लहान असो की मोठे, मोटिवेशन असेल तर ते काम आपण उत्साहाने करतो. त्यामुळे मी तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी या व्हिडिओमध्ये सुंदर प्रेरणादायक सुविचार शेअर करत आहे. सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल विचार जे तुम्हाला दुप्पट उत्साहाने काम करायला भाग पाडतील. ध्येय जर आभाळा एवढे उंच असेल तर ध्येय गाठण्यासाठी झेपही तेवढीच उंच घ्यावी लागेल. जर तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत. कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात सभ्यता आणि हृदयात माणुसकीची जान असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआपच घडत जातात. भावना व्यक्त करणे चुकीचे नाही, परंतु त्या चुकीच्या व्यक्तीजवळ व्यक्त करणे हा मूर्खपणा आहे. कोणाजवळही स्वतःचे दुःख बोलताना फार विचारपूर्वक बोला, कारण माणसे अशी आहेत की जी रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. ध्येय जेवढे मोठे असेल, संघर्ष तेवढाच मोठा असेल, आणि जेवढा मोठा संघर्ष असेल, यश तेवढेच मोठे असेल. जमिनीत एकदा बी पडल्यानंतर ते बी जमीन फाडून वर येऊ शकते, तर एकदा तुम्ही पडल्यावर तुम्ही पुन्हा उभे का नाही राहू शकत? जर बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. कोणीही पाहत नसताना आपले काम इमानदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेते, पण साथ कधीच सोडत नाही, आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण साथ कधीच देत नाही. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करा जिथे हरण्याची सर्वात जास्त भीती वाटते. शून्याला कमी समजू नका. जेव्हा शून्यासमोर एक बनून उभे राहाल तेव्हा त्याची किंमत एकापेक्षा 9 पटीने जास्त असते. तुम्ही काम सुरू करा. तुमच्या कामात मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतील. यशस्वी लोकांमध्ये असलेला आत्मविश्वास हेच त्यांच्या यशाचे सर्वात मोठे कारण असते. क्षेत्र कोणतेही असो, तुमचा प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणे सुरू होते. काही वादळे आपल्याला विचलित करण्यासाठी नाही, तर आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक. जेव्हा लोक तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असतील तेव्हा तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा. 1000 कामे करण्याऐवजी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल. एकदा का कर्तृत्व सिद्ध झाले की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआपच आदराने झुकतात.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. भीती ही एक भावना नसून लोकांच्या आयुष्याला लागलेला एक रोग आहे. चांगल्यातून चांगलेच निर्माण होते आणि वाईटातून नेहमी वाईटच निर्माण होते. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरीही चालेल, कारण वेडे लोकच इतिहास घडवितात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. रस्ता भरकटला असाल, विसरला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच योग्य वेळ आहे. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. समुद्रातील तुफानापेक्षा आपल्या मनात उठणारी वादळे अधिक भयानक असतात. अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. कशाचीही चिंता करायची नाही. नशिबात जे आहे ते स्वीकारायचे, त्यातच समाधान आहे. उगीचच कशाचाही हट्ट धरून स्वतःच्या जीवाची तडफड करून घेण्यात काही अर्थ नाही. योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते. कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. संपूर्ण जग तलवारी घेऊन तुमच्या विरुद्ध उभे ठाकले तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरू करतील. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेपर्यंतच टिकते. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच मार्ग आहे. डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला ते मिळते ज्यासाठी तुम्ही काम करता. परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा त्या परिस्थितीलाच आपण आपल्या इच्छेप्रमाणे वागवले पाहिजे. वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला खडखडून हसता येते त्याच्यासारखा जादूगार जगात दुसरा कोणीच नसतो. हरला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका. चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू जाणे चांगले आहे. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. म्हणून नेहमी हसत रहा, सुखी रहा, आनंदी रहा. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.